नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर मजेतच असायला हवेत. तर सकाळी सकाळी देवपूजा वगैरे करून घेतली होती, कारण की देवपूजा करतानाच काय शूट मला घेता येत नाही. मोबाईल वगैरे व्यवस्थित ते लावायला जागा नाही आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित तिथे काही शूट घेता येत नाही. त्यामुळे मग देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर मी मोबाईल हातात घेऊन थोडंसं शूट घेते. तर अशा प्रकारे मी देवपूजा रोजची करून घेते. तर रोज सकाळी सकाळी देवपूजा केल्यानंतर मन प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये पण एकदम असं पॉझिटिव्ह वाईब्स येतात. त्याच्यामुळे रोजची देवपूजा ही असतेच हमखास. तर आमचा नाश्ता चालू होता आणि नाश्ता झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर येऊन बसलो होतो, कारण की आज आम्ही नाश्ता करायला मध्ये बसलो होतो. आणि बाहेर बसल्याच्या नंतर हा कावळा रोज आमच्यापाशी येतो नाश्ता करायला, आणि आम्ही जे काही खात असतो त्या कावळ्याला थोडंसं आम्ही देत असतो. त्यामुळे तो आमची वाट बघत होता. तर त्याला मी आणून ठेवलं होतं, तर तो येऊन खातो, म्हणजे आम्ही तिथं बसल्याच्या नंतर येऊन खातो म्हणून त्यासाठी मी थोडंसं ठेवलं होतं. तर आमच्या गाडीचं चेकअप चालू होतं, कारण की जेव्हा कधी आम्ही कुठे बाहेर असतो ना, त्यावेळेस आम्हाला चेकअप करायला जावंच लागतं. हे पहिलं आमचा कुठे पण चाललं ना, हे पहिलं आमचं काम असतं. तर थोडंसं मागचं टायर पंक्चर वाटत होतं, त्यामुळे मग चेकअप करायला चालू होतं. डॉक्टर चेक करत होते गाडीचे. तर गाडीचं चेकअप झालं तर डॉक्टर बोलले की पंक्चर वगैरे नाही आहे काय. लावली का? मगच खाणीच खायचंय पिल्याला. काय घ्यायचं? कुठं उडवायला येतं त्याचं? काय गरमी आहे का? तर आज आम्ही मुलांना घेऊन इथे शक्तिभक्तीला गेलो होतो. तर इथे मुलांसाठी खेळण्यासाठी खूप छान ठिकाण आहे, आणि आपल्याला पण थोडंसं थंड वेगळंच, म्हणजे खूप छान वाटतं इथं आल्याच्या नंतर. तर संध्याकाळचं 5 वाजल्याच्या नंतर इथे असं यात्रा भरल्यासारखं भरतं, आणि इथे नाही का संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घडवून आणलेलेच दृश्य आहे. खूप छान वाटतं तिथं. असं गार्डन आहे मध्ये, असं लाईटिंग वगैरे. गेल्याच्या नंतर खूप छान वाटतं तिथं. बसल्याच्या नंतर असं मन असं प्रसन्न होतं. आणि ते असं उंच झेंडा पण आहे की किती तर फुटाचा आहे तो, आता मला लक्षात येत नाही आहे. तर लक्षात आल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्की सांगेन. तर इथे फुगे वगैरे खूप छान उडत होते, आणि थोडंसं बाहेर गेल्याच्या नंतर बरं वाटतं. तर मुलं पण खेळतात तिथं. तर आम्ही हे बघत होतो घेण्यासाठी. तर प्रतीकला हे आवडलं होतं, ते घेत होतो आम्ही. त्याच्यानंतर मग प्रणवसाठी थोडीशी खेळणी बघितली आणि आतमध्ये गेलो. तर आतमध्ये संध्याकाळी असं 5 वाजल्याच्या नंतर सर्व असं घरातून बाहेर निघतात ना, ते असं थंड इथं थोडासा वेळ येऊन शांत, आणि एकदम शांत वातावरण आहे इथं. तर मुलं वगैरे छान प्रकारे खेळतात, त्यांना खेळण्यासाठी पण खूप काही असतं. मग थोडे 2-3 म्हणजे आम्ही भिंगऱ्या वगैरे घेतल्या होत्या ना, तेच मुलं तिथं खेळत बसली. आम्ही थोडा वेळ बसलो तिथं, फोटो वगैरे घेतले. आणि हे पहा पुढे वगैरे समोर म्हणजे ब्रिज वगैरे आहे ना, तर गाड्या वगैरे चाललेल्या, हे उंच माठावर आहे. तर गाड्या वगैरे चाललेल्या मस्त दिसतं, आणि तिथे बसल्याच्या नंतर खूप असं वेळ कसा जातो ते कळत नाही. आणि तुम्ही पण एकदा नक्की जावा. आणि हा उंच झोका बघा, असा मानवरी करून बघावा लागतं ना खूप. आणि झेंडा लावल्याच्या नंतर खूप छान दिसतो. तर प्रणवसाठी सँडल पण घ्यायची होती, तर आम्ही सँडल पण चेक करून बघत होतो. तर त्यालाही आवडली आणि तो हेच घ्यायची म्हणून बसला. तर मी त्याच्यासाठी बूट घेत होते, तर त्याला नाही, हे सँडल त्याने हातात पकडली तर सोडलीच नाही. शेवटी त्याने तेच घेतली. मग त्याचे पप्पा त्याला ट्राय करत होते की बसतो की नाही आहे. तर शेवटी हा बसला, आणि त्याने परफेक्ट तोच घेतला आणि तोच पायात बसला. तर सर्व ते पण हसत होते की याला हाच घ्यायचा होता आणि हाच बरोबर बसला, आणि त्याने तोच उचलला, म्हणून सर्वजण हसत होते. त्याच्यानंतर इथं त्याला गाडीत बसवलं, पण हा गाडीत बसल्याच्या नंतर खूप भीत होता. त्याला कुठेही नेतात हे काही समजत नव्हतं, आणि एवढ्या लाईटिंगच्या गाडीत वगैरे बसल्याच्या नंतर तो घाबरला. तर गाणे पण खूप मोठ्या मोठ्याने वाजत होते ना, त्याच्यामुळे मग तो घाबरला, आणि तो हसतही नव्हता, आणि इकडे तिकडे मी मागे होते तर तो शोधत होता इकडे तिकडे. त्याचे पप्पा त्याच्यासोबत चालत होते. तर संध्याकाळचं उंट, घोडा इथं, परत पाणबुडी, म्हणजे भरपूर सारी खेळणी पण येतात मुलांसाठी खेळायला.
तर त्यांना पण थोडंसं म्हणजे असं कुठेतरी यात्रेत गेल्यासारखं फील वाटतं आणि छान वाटतं खेळायला. तर तुम्ही पण इथे नक्की एकदा येऊन जा. खूप छान आहे खेळण्यासाठी, खाण्यासाठी पण आईस्क्रीम, पॉपकॉर्न, परत पाणीपुरी पूर्णपणे खाण्यासाठी पण भेटतं इथं. तर आम्ही त्यातून आम्हाला घ्यायचं होतं मकाचं कणीस तर भाजलेलं, पण ते काय मकाचं कणीस जरा पण चांगलं लागत नव्हतं, कारण की आपण जेव्हा भाजतो ते कसं लागतं. तर इथे आमचा चप्पल घालायचं आणलेलं नवीन चप्पल घालून म्हणजे ट्राय करायचं चालू होतं तिथे, तर बसला होता, पण इथे काही याला घालता येत नव्हता. तर चला, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला एक सबस्क्रायबर जरूर करा. तर चला, असंच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूया परत एकदा. बाय बाय.